स्वामी काजी तू सादर ह्या पदावर असं चिंतन आहे. मारुतराय रामरायाची सेवा करत असताना सगळ्या लोकांच्या पोटामध्ये थोडं रुतायला लागलं. त्यानंच पुढे जाते, त्यानंच करते. मारुतराय नसताना सगळे मीटिंग घेतले. मारुतरायाला सोडून घेऊन म्हणायला लागले, कोणतं काम करतोस तू? रामराय उठल्यानंतर मी बाथरूम स्वच्छ करतो. बर. रामराय आल्यानंतर एकला म्हणला, मी मंजन टावेल साबण देतो. ठीक, नाव लिहायला लागली त्याची. मग रामराय स्नानाला गेला असताना मी बाथरूम मध्ये पाणी काढून देतो, गरम पाणी, आणि साबण ठेवतो, टावेल ठेवतो. रामराय स्नान करून बाहेर आल्यानंतर एकला म्हणला, मी पूजेचं साहित्य देतो, पाणी भरून देतो, फुलं देतो. लगेच पुढे रामराय पूजा झाल्यानंतर जेवायला बसला असताना मी जेवायला वाढतो. एक बाई पुढे आली, स्वयंपाक कोण करते? मी करतो स्वयंपाक. माझी यादीत नाव लिहा, मलाही तेवढा अंगणवाडीची नोकरी मिळते. मी काही ते घरला नाही ना, परंतु करतो. बरं, ठीक आहे, तिचं नाव लिहिलं. जेवण झाल्यानंतर एकला म्हणलं, पानाची विडा मी देतो. ठीक आहे. जेवण झाल्यानंतर रामराय विश्रांती करतात. त्यावेळेला मी गादी पलंग टाकतो, पंखा लावून ठेवतो. बर. रामराय झोपून उठल्यानंतर मी परत तोंड धुवायला पाणी देतो, टावेल घेऊन थांबतो. चहा घेतले तर चहा करून देता. संध्याकाळी रामराय सभा विसर्जन करून आल्यानंतर सगळी व्यवस्था करतो. असं यादी तयार झाली. त्या यादीमध्ये मारुतरायाचं नाव नाही. मारुतराय रोजच्या प्रमाणे उठले, संडास साफ करायला चालले. एकला पुढे आलंय, बादल का हो? नाही, यादी बघितली की नाही तुम्ही? कशाची यादी? काल झालेली यादी. कोणापाशी आहे की मला कोण दिलं नाही? मग सगळी यादी वाचून पाहिली मारुतराय. मारुतराय म्हणतात, आपलं इथे काही काम नाही, पण शेवटची तक्रार मालकाकडे न्यावं लागते. रामरायाकडे गेले. रामरायाला म्हणायला लागले, मी जातो वनामध्ये आता. का रे? नाही, इथं राहिना मी. का बरं? इथं राहायचं तुमच्या सेवेसाठी. तुमची सेवा सगळे वाटून घेतलेत, मला काहीच चान्स नाही. मी काय करू? तू मागलेली सेवा तुला देतो मारुतराय, तुम्ही असं का करले? नाही देवा, मी काय करू? मारुतराय एक संधी साधली. मारुतराय म्हणतात, रामराय, तुम्ही सिंहासनावर बसला असताना मी पुढे बसून राहतो. तुम्हाला जांभळी आली की मी चुटकी मारतो. आता जांभळी आली की चुटकी मारतात बघा माणसं बरीच, करून असं करतात. त्याचं कारण मागून आलेलं आहे. लगेच बरं आहे. दिवसभर बसली मारुतराय. आमचे तुकोबारे म्हणतात, सन्मुख तो उभा मारुती बलभीम, भरत शत्रुघ्न कैकई सूत. असं आहे. बसून पुढे थांबले. सभा विसर्जन झाली. मारुतराय बाजाला बसले. जाऊन रामराय गेले आपल्या घरामध्ये. जेवण खावण झालं, विश्रांती घ्यायला लागले. त्यावेळेला रामरायला चुचक्या यायला लागल्या. काही बायाला उगोच भांडून ठेवे ना, काय ना, परंतु करतात. नवऱ्याला हैराण करायची काम ही सगळी. खरेच भांडून त्या काय त्यामध्ये उचकीत, पण बाया करतात. आमच्याकडे काही बाया आहेत, प्रवचनाला आले की मध्येच करतात. मी मग त्या बाईला घेऊन जाऊ तिकडे बाहेर. भांडण करे. बाई बदमाश आहे, ती म्हातारी आहे, परंतु ऐकू नये की मी ऐकायला घरून आला. मग ते काय करलायस? मी काय करू? त्याला इलाज करा तुम्ही. बापरे.
माझंच इलाज कोणी करते की नाही की म्हणाल तर तू कशाला आलीस मध्ये? नाही नाही, असं आहे. उचक्या लागायला लागल्या, आई साहेब उठल्या. का होते तुम्हाला असं का करायला लागले? काय की मला उचक्याच लागायला. उचकी लागली की पाणी देतात आपल्याकडे. सीता आई साहेब पाणी आणून दिली. रामराय पाणी पिले आणि करायला. हा झालंय काय तुम्हाला सांगा की? मी काय सांगू आता? उचक्या मधून येऊ लागलेत. चहा करून देतो. रामराय म्हणले डिकाशन कर. डिकाशन करून दिल्यात. थोडं झालं की आणि उचक्या सुरू झाले. सीतेला वाटलं कोणी भान काही केलं तर नाही की. आमच्या लोकांमध्ये असे दुबळेपणा आहे, कोणतर केलेलेच आहे म्हणतात. केलेले बघणारे माणसं लय आहेत महाराज, ते आम्हाला जमना. नाहीतर गर्दी होते लोकांची. नारळ, लिंबू, पैसे सगळं मिळते महाराज त्याच्यात. आई साहेबाला वाटलं काय झालं. बाहेर येऊन पाहिली. काय तर बोलाले, कोणा तर बोलव, वशिष्ठाला बोलव, पंचाक्षरी काहीतरी त्यावेळेला असणार. म्हणले दोरा मारतात काही, ताईत घालतात काही. बाहेर येऊन बसला असताना मारुतीराय डोळे लावलेत, एक एक कडाला बसलेत. जय राम श्रीराम चुटक्या सारो आहेत. जय राम. त्यावेळेला आई साहेब म्हणले इथं कोण बसले बापू? मारुतीराय उठले की पटकेना पाया पडले. आई साहेब मी आहे. इथं का बसलास रे बाबा? नाही नाही बसल नाही मी, मला बसले लोक. इथं कस काय? म्हणले असं असं झालंय. तिथं तोंड आ केलं की इथं चुटकी मारावं लागते. त्या मधी कवा त्याला जांभळी येऊ लागली की मला माहित नाही, म्हणून मी चुटक्या मारत बसलो. स्वामी काजी तो सादर असा आहे. त्यावेळेला आई साहेब मधी गेल्या. त्या मारुतीला सांगा काय तर. त्यानं सारखे चुटक्या वाजवावं लागल्या. तुम्हाला इथंच उचक्या लागायला लागले. रामराय म्हणले त्यानं सकाळीच तक्रार केल्या माझ्याकडे, आणि त्याला चुटके मारायला चान्स दिलो. अहो बंद करा हो, तुम्हाला झोप लागत नाही असं का करलाले? नाही नाही त्याला मला बोलता येणार. असं म्हणण्यामध्ये पूर्ण रात्र गेली. सकाळी उठल्यावर आईसाहेब सगळ्या लोकांना बोलून घेतले. अरे तुमची यादी बघू तिकडे या ना. यादी वाचवली. यादी वाचून सांगितले हे तुमचं कोणाचं काम आहे? आमचं आम्ही केलं. आम्हाला सेवा करायचं नाही की. आम्ही सेवेची त्यावेळा यादी केल्या, काही वाटणीची यादी नाही. मग ते बघूत यादी. आईसाहेब म्हणले इथून उद्यापासून कोणीच कामाला जायचं नाही. मारुतीला चान्स दिलं तो तुम्ही काम करा. मारुती तिकडे माय माझी शुद्धी करायच्या वेळेला, राक्षस मारायच्या वेळेला, लंकेत जाळं लावायच्या वेळेला, समुद्र वलांडायच्या वेळेला तुम्ही कुठे होत्या सगळे? हे सगळे मोठमोठे काम मारुतीराय केले तर तुम्ही काही की वाटणे करता येते अनुसनी. हे तुमचं सगळं चुकीचं आहे. तुम्ही एक काम करा, मारुतीराय तुम्हाला कर म्हणलं तेव्हा करा. पूर्ण काम मारुतीरायकडे. रामरायाला बसून म्हणले होय बरोबर आहे की नाही? आता काय करतात? म्हणले तुम्ही जसं म्हणलं तसं. हा तेच म्हणलं. नाहीतर मधल्यामध्ये काहीतर कान फुकशाल तुम्ही, मला माहित नाही ते काहीच नाही बर काय. म्हणून मारुतीरायाला म्हणतात सूर. मारुतीराय नुसती भक्ती करत नव्हते. नुसतं माळ घालून टाळ वाजवायला महत्व नाही. प्रसंग आलं तर टाळ उरपाट्या करावं लागते. पताक उरपाट्या करावं लागते. व मायो म्हणायचं नाही. आपण एक क्षेत्रीय आहोत. भजन केलं तर काय झालं असं आहे. मारुतीराय कसे सूर आणि धीर. एवढंच नाही, मारुतीरायाला कुमार असं म्हणतात. कोणाचा कुमार आहे? कुठं कुठं माईचं नाव पुढे आहे, कुठं कुठं बापाचं नाव पुढे आहे. इथं कोणाचं पुढे आहे? इथं माईचं नाव पुढे आहे. तुका म्हणे रुद्रा. कोणाचा कुमार? अंजनीची या कुमारा. कुमार शब्द सनकादिकाला आलेला आहे. सनत कुमार
कुमार शब्द मारुतरायाला आलेला आहे. संत मालिकेमध्ये ह्या लोकांची फार मोठे उच्च दर्जाची यादी आहे. भगवंताच्या दरबारातले अत्यंत आवडते आहेत. तसं आमचे मारुतराय आहेत. मारुतराय